ना ना, तुम्ही लय बोलता, तुम्ही लय लिहिता, पण आमच्या मायचं जाहीर बोलणं तुम्ही आधी ऐकलेलं आहे का? एवढ्या जाहीर मोठ्या कार्यक्रमात तुम्ही ऐकलं का? नाही ना. घरचा असो की साहित्याचा, नानांचा संसार देखणा करणारी आमची माय, सतत कार्यमग्न, चिवट, संयमी, नानांना सांभाळण्याची मोठी तपस्या ज्यांनी केली, ह्या अशा आमच्या अरुणा माय. एक हिंदी कविता आठवते सर, कुंवर रवींद्रांची ती कविता आहे. त्या कवितेत कुंवर रवींद्र म्हणतात, औरतें बहुत भोली होती है जब तक वे आपकी हाँ में हाँ मिलाती है. औरतें बहुत भोली होती है जब तक वे आपकी हाँ में हाँ मिलाती है. औरतें बहुत बुरी होती है जब वे सोचने समझने और खड़ी होकर बोलने लगती है. स्त्रीचा सन्मान करणारी ही कविता मी नाना तयार आहात ना ऐकायला? मी आमच्या मायला अरुणताईंना या ठिकाणी बोलावतो आणि दोन शब्द नितळ निर्मळ मनाने या ठिकाणी जसे होतील तसे सादर करण्याची विनंती करतो. प्राध्यापक हरिभाऊ क्षीरसागर सरांनी नुकतं सांगितलं, डॉक्टर हरीश बायती सरांनी नुकतं सांगितलं, आपण समोर येऊन आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. यस, वाह वाह. काय बोलता येतं बा मला? काय नाना काय लिहितात? मला काही शिक्षण नाही आहे, मी काही बोलू शकत नाही. हो, मोठ्याने बोलते. दर्शना प्रीती बहिणीनं शिकवलं नाही? हो. आम्ही कशा खोलीत राहिलो, अडचणीच्या. आम्हाला 2 बाजाची पण जागा नव्हती. माझं मन भरून पण येते. म्हणून तुम्ही मी काही बोलू शकत नाही. आणि धीरे फक्त लेकरायचं यायला मी काहीच मागितलं नाही, त्रास दिला नाही, काहीच म्हटलं नाही. कुठं गेले 4 दिवस तर लेकरं सांभाळले, अडचणी सांभाळल्या, सगळ्या अडचणी सांभाळल्या. लेकरावर लक्ष द्यायला, कुठे हिंड्या मी यायला जा, कुठंच अडकूत आणली नाही मी यायला. कधी म्हणलं नाही मी यायला की तुम्ही जाऊ नका म्हणून. माझा जीव सांभाळून लेकरं सांभाळले, पाणी धुणं, खेड्यात राहणं, सगळ्या अडचणी सगळ्या सांभाळल्या मी. जागा नव्हती आमच्या घरात, असा 3ऱ्या माणसात जरी यायची, इतक्या अडचणीतून दिवस काढले. बस मी याच्यावरती काही बोलू शकत नाही आता. नानांनाच काय, एक मिनिट, नानांनाच काय, सगळ्यांना आम्हाला उत्सुकता होती माय काय बोलते ती. आता नानांना आवडणारा सगळ्यात चांगला सत्कार गुलाबाचं फूल देऊन सौ अरुणा बाबाराव मुसळे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सौभाग्यवती अरुणा बाबाराव मुसळे ह्या गुलाब पुष्प देऊन आजच्या जन्मदिनी श्रीयुत बाबाराव मुसळे यांचं अभिष्टचिंतन करत आहेत. हे सगळ्यात चांगलं असं अभिष्टचिंतन या ठिकाणी एक विलक्षण अनुभूती नक्कीच सगळ्यांनी अनुभवलेली आहे. लेखनाची अखंड साधना करणाऱ्या नानांना मोकळं आकाश उपलब्ध करून देणाऱ्या या होत्या सौ अरुणा बाबाराव मुसळे.